नमस्कार मित्रांनो, स्वामीनाथन फिल्टर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पुन्हा एकदा नवीन घेऊन आलेलो आहे. आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आर-टी संदर्भात फॉर्म कसा भरायचा, तर तो स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहे एका PPTच्या माध्यमातून. तर चला, आर-टी 25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मी तयार केलेली आहे मार्गदर्शक पत्रिका, म्हणजे युजर मॅन्युअल आपण म्हणतो त्याला. तर चला सुरू करूयात. तर त्याची वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे student.maharashtra.government.in. तर अल्टरनेट लिंक म्हणून त्याला आणखीन आहे 2024-25ची. तर 26-27 या वर्षासाठी हीच लिंक असणार आहे. तर चला, त्या वेबसाईटचं स्टुडंट पोर्टल अशा प्रकारे असणार आहे. तर ती साईट ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असणार आहे 2 नंबरचा टॅब. हा म्हणजे 1 नंबरचा ॲडमिन स्कूल लॉगिन आणि 2 नंबरचा म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन. त्याला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे युजर इंटरफेस येईल. एक युजर लॉगिन आणि 2 हे इथे न्यू रजिस्ट्रेशन. तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करावे आणि न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे युजर इंटरफेस दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला जिल्हा निवडावा, विद्यार्थ्याचे नाव टाकावे, जन्म दिनांक अचूक भरावी व आपला जिल्हा निवडावा आणि आपली ईमेल आय डी अचूक भरावी. त्याच्यानंतर अशा प्रकारे माहिती भरल्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून इथे तुमचे जन्मतारीख टाकल्याच्या नंतर इथे तुमच्यावर फॉर्म ज्या दिवशी सुरू होतील त्या दिवशीपर्यंत तुमच्या पाल्याचं वय किती असेल ते दिसेल. त्याच्यानंतर इथे जन्म दिनांक अचूक भरणं झाल्याच्या नंतर इथं खाली रजिस्टर बटन दिसणार आहे. त्या रजिस्टर बटनावर क्लिक करावे. त्याच्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर ते पूर्ण सबमिट झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे मेसेज येईल. तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड SMS द्वारे पाठवले जाईल. म्हणजेच अशा प्रकारे अशा स्क्रीनवरती सगळे अशा प्रकारे तुम्हाला SMS येईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आणखीन मेसेज सुद्धा आल्याच्या नंतर तुमच्या युजर इंटरफेसवर सुद्धा अशा प्रकारे युअर ॲडमिशन ॲप्लिकेशन इज प्रोसेस, युजर नेम अशा प्रकारे असेल और पासवर्ड अशा प्रकारे असेल. तर पुन्हा त्याचे युजर लॉग इन टाकून तुमचा जो पासवर्ड SMS द्वारे आलेला आहे तो टाकून कॅप्चा भरून लॉग इन करावा. त्याच्यानंतर अशा प्रकारे युजर इंटरफेस दिसेल. तुम्हाला जो टेक्स्ट मेसेज आलेला आहे तो युजर नेम आणि जो टेक्स्ट मेसेज पासवर्ड आलेला आहे तो ओल्ड पासवर्ड आणि इथे तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता. तर नवीन पासवर्ड हा मिनिमम 8 कॅरेक्टरचा मॅक्झिमम 15 कॅरेक्टरपर्यंत असावा. पासवर्ड जो आहे तो त्याच्यामध्ये एक न्यूमेरिक व्हॅल्यू, एक लोअर केस व्हॅल्यू आणि एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक अप्पर केस म्हणजेच अल्फाबेटिकल मधले कॅपिटल लिपी पाहिजे. तर तुमचा पासवर्ड सेट झाल्याच्या नंतर इथे सबमिटला क्लिक करून घ्यावे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर पासवर्ड अपडेट सक्सेसफुली असा पॉपअप येईल. त्याला ओके करून पुढे चालावे. ते ओके झाल्याच्या नंतर पुन्हा इथे युजर लॉग इन म्हणून इथे युजर आय डी आणि तुमचा नवीन सेट केलेला पासवर्ड टाकावा आणि कॅप्चा फिल करून लॉग इन करून घ्यावे. त्याच्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. चाइल्ड ॲप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, समरी, ॲडमिट कार्ड आणि ग्रीव्हन्स आणि लॉगआउट अशा प्रकारे ॲप्लिकेशन युजर इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर इथे काळजीपूर्वक फॉर्म भरावा. म्हणजे तुमच्या पाल्याचं जे जन्मदाखला किंवा आधार कार्ड दोन्ही याच्यावर सेम नाव असले पाहिजे. इथे पहिले लास्ट नेम घ्यावे, दुसरं फर्स्ट नेम घ्यावं पाल्याचे, मग नंतर वडिलांचे नाव घ्यावे. इथे सेम मराठीत टाईप करून घ्यावे. आईचे नाव टाकावे. आईचे नाव टाकल्याच्या नंतर फादरचे पूर्ण नाव टाकावे. ते सेम वडिलांचे पूर्ण नाव मराठीत टाकावे. इथे तुमचे गाव निवडून घ्यावं, बरोबर. आणि तिथे जन्मतारीख टाकावी. तुमचं चाइल्ड जेंडर निवडावा. मग तुमचं बाल्यकाल फिमेल आहे का मेल आहे. त्याच्याचप्रमाणे तुमचं इथे करंट ॲड्रेस सुद्धा टाकावा. लॅटिट्यूड लँगिट्यूड सुद्धा टाकावे. जिल्हा आणि तालुका निवडून घ्यावा. गाव निवडावे. अशा प्रकारे चाइल्ड ॲप्लिकेशन झाल्याच्या नंतर
सेव्ह या बटनला क्लिक करावे. त्याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर whether the student was selected any time earlier by lottery process in RTE scheme म्हणजे यापूर्वी RTEचा 25% अंतर्गत प्रवेश घेतला आहे का? तर घेतला असेल तर येस करा, नसेल घेतला तर नो करा. अशा प्रकारे ही सर्व माहिती भरणं झाल्याच्या नंतर पुढे चालावे. पुढे पुढे अशा प्रकारे आल्याच्या नंतर ॲड्रेस पूर्ण भरून झाल्याच्या नंतर आपण खाली होत्या केल्यावर गुगल मॅप ॲड्रेसचे त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर इथे बघा गुगल मॅप ओपन होईल. इथे क्लिक केल्यावर गुगल मॅप ओपन होईल. तुम्हाला गुगल मॅपवर जाऊन तुमचा एक्झॅक्ट जो ॲड्रेस असेल त्याच्यावर हा पॉइंटर नेऊन ठेवायचा आहे. म्हणजे दिलेल्या छायाचित्रानुसार गुगल मॅपमध्ये लाल बलून अचूक ठिकाणी सेव्ह करावा. म्हणजे काय होईल, एक शिक्षण अधिकारी ज्यावेळेस तुमचा ॲड्रेस आणि अचूक ॲड्रेस बघतील तर त्यावेळेस व्यवस्थित ॲड्रेस व्हेरीफाय झाला पाहिजे. एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम असल्यास प्लीज चेक गुगल ॲड्रेस रॉंग डेटा इश्यू असं येऊ शकतं, त्याला ओके करून घ्यावा. डबल पुन्हा त्याला इफ यू वॉन्ट चेंज लोकेशन म्हणजे तुम्ही जर ॲड्रेस चेंज करायचे असले तर पुन्हा त्याला सेव्ह एडिट सुद्धा करू शकता. सेव्ह केलेला ॲड्रेस बदलण्यासाठी खाली सूचना असतात. खाली दर्शवलेले गुगल लोकेशन जर चुकीचे असल्यास रिसेटवर क्लिक करून हा फॉर्म पुन्हा नवीन रिफ्रेश करू शकता तुम्ही. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 चान्स असतात. तर अशा प्रकारे तुमचं चाइल्डचं पेज ओपन झाल्याच्या नंतर सेव्ह या बटनावर क्लिक करून पुढच्या पेजवर जायचं. पुढच्या पेजवर ॲप्लिकेशन नावाचं आहे. फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड. तुमचं पाल्य कोणत्या क्लासमध्ये एज बसणार आहे तर फर्स्ट स्टँडर्डसाठी म्हणजे पहिली इयत्तासाठी निवडू शकता. मग नंतर तुमचे आहे सिलेक्ट रिलिजन, तुमचा धर्म निवडायचा आहे. मग सिलेक्ट तुमची कॅटेगरी निवडायची आहे, त्याची कॅटेगरी निवडा. त्याच्यानंतर तुमचं पाल्य जर अपंग असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. HIV अफेक्टेड इन्फेक्टेड येस असेल तर येस म्हणा, नो म्हणा. नो असेल तर नो म्हणा. आधार कार्ड नंबर येस म्हणून आधार नंबर टाकायचा. ॲन्युअल इन्कम घ्यायचं तुमचं, जर जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर उत्पन्न टाकायचं. इथे मोबाईल नंबर टाकायचा. पॅन नंबर असेल तर पॅन नंबर टाकायचा. वडिलांचा किंवा पॅरेंटचा जर मेल आय डी असेल तर मेल आय डी टाकायचा. प्लीज सिलेक्ट डॉक्युमेंट यू प्रोसेस फॉर ॲडमिशन म्हणजे तुम्ही ज्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जासाल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे ॲड्रेस प्रूफ विचारलं जाईल. ॲड्रेस प्रूफ म्हणजे आधार कार्ड द्यावं लागेल तुम्हाला पॅरेंटचं. त्याच्यानंतर तुमच्या पाल्याचं बर्थ सर्टिफिकेट द्यावं लागेल, तो बारकोड असला पाहिजे, ते येस करायचं. तुमचं इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागेल, त्याला येस म्हणायचं आणि इथे सेव्ह करून घ्यायचं आणि पुढच्या बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे आणखीन एक पेज दिलेलं आहे. तुमचे जर दिव्यांग म्हणजे डिसेबिलिटी मध्ये जर तुमचं पाल्य असेल तर एवढ्या प्रकारे डिसेबिलिटी आहे ते निवडायच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट इफ ॲप्लिकेबल HIV अफेक्टेड असेल तर त्याला निवडायचे. त्याच्यानंतर सेव्ह बटन म्हणून त्याच्यानंतर घ्यायचे आधार कार्ड डिटेल इफ अवेलेबल, आधार कार्ड नंबर अवेलेबल असेल तर. त्याच्यानंतर हे बघा क्लिक सिलेक्ट ऑल डॉक्युमेंट, याला क्लिक केलेलं याला सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आता स्कूल सिलेक्शन या टॅबवर क्लिक करून दिलेल्या इमेज प्रमाणे पात्र शाळांची लिस्ट दिसेल. म्हणजे शाळा निवडण्यासाठी 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर या टॅबवर क्लिक करून शाळा निवडल्यानंतर सेव्ह करावे. म्हणजे 2 टॅब दिसतील तुम्हाला. सदरचे अंतर हे अवय अंतर असून रस्त्याने शाळा वर घर यामधील अंतर 1 किमी 3 किमीपेक्षा जास्त असू नये. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यायची. अशा प्रकारे या आपल्याला PPT मध्ये दिसत आहे की 1 किलोमीटर मध्ये एक शाळा शो होत आहे. 1 ते 3 किलोमीटर मध्ये 3 शाळा शो होत आहे. ठीक आहे. तर दिलेल्या इमेज प्रमाणे चेक बॉक्स सिलेक्ट करून सेव्ह या बटनावर क्लिक करून घ्यायच्या आणि स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली झाल्याच्या नंतर अशा प्रकारे
शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर शाळेचा पत्ता अशा प्रकारे दिसेल. त्याच्यानंतर दिलेल्या इमेज प्रमाणे शाळेची माहिती पूर्ण दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर सर्वात लास्टचे पर्याय आहे फॉर्म सबमिशन. फॉर्म सबमिशनवर टॅबवर क्लिक केल्यानंतर अशी माहिती दिसेल, पूर्ण फॉर्म दिसेल, जेवढे शाळा निवडलेले तेवढे दिसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे चेकबॉक्सवर हे खाली माहिती दिलेली आहे. चेकबॉक्सवर क्लिक करा व फॉर्म कन्फर्म करून सबमिट बटनावर क्लिक करून घ्यावे. ही माहिती वाचून घ्यावी. RTE तो 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास RTE अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि बेकायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला पूर्ण जाणीव आहे. अशा प्रकारे माहिती वाचून घ्यावी. अर्ज सबमिट करण्यापूर्वी खाली दर्शविलेल्या गुगल लोकेशननुसार घरावरील बलून अचूक सेट करा. जर चुकीचे लोकेशन दर्शवल्यास प्रवेश रद्द होईल आणि कन्फर्म आणि सबमिट करून घ्या. अशा प्रकारे ते कन्फर्म आणि सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला असं पॉपअप येईल, ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाऊ, यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. ओके पॉपअपमध्ये ओके वर क्लिक करून घ्यायचं आहे. दिलेल्या इमेज प्रमाणे ओके केलं तर कोणत्याही प्रकारचं ओके बटनावर क्लिक केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर कन्फर्मेशन केल्यानंतर भरलेल्या फॉर्मची PDF करण्यासाठी जनरेट PDF या बटनावर क्लिक करावे. त्याच्यानंतर पूर्ण भरलेला फॉर्म असा दिसेल. हा फॉर्म सॅम्पल फॉर्म आहे. या फॉर्ममध्ये तुमचं नाव दिसेल. तर आणखीन एक टॉपिक बघून घेऊयात आपण. 2 महत्त्वाच्या सूचना. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील वरील कन्फर्म बटनवर क्लिक करून करणे आवश्यक आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकल्यास डिलीट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून अर्ज डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरून घ्यावा. अशा प्रकारे अर्जाची पूर्ण प्रोसेस आहे. तर आता त्याच्या पुढचं बघून घेऊ आपण PPT मध्ये. लॉटरीद्वारे निवड झाली असल्यास विद्यार्थी लॉगिन द्वारे ॲडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करून ॲडमिट कार्ड डाउनलोड करावा व त्याची प्रत घेऊन मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रती घेऊन ब्लॉक कमिटी कार्यालय येथे प्रवेश निश्चित करण्याकरिता दिलेल्या कालावधीत पालकांनी संपर्क साधावा. ब्लॉक कमिटी कार्यालय म्हणजे पंचायत समितीमध्ये आपल्या पर्टिक्युलर आपली जिथेही कुठेही पंचायत समिती असेल तिथे जावं आणि तुमचा अर्ज सबमिट करून घ्यावा, व्हेरीफाय करून घ्यावा. त्याच्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले. तुम्ही फॉर्म भरते वेळेस निवडलेले आहे पाल्याचा जन्माचा दाखला, पाल्याचा आधार कार्ड, तुमचा रहिवासी पुरावा आणि 3 नंबरचं तुमचं उत्पन्न हे 1 लाखाच्या आतील असावं. हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जावं पंचायत समितीमध्ये. सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या व्हेरीफाय झाल्याच्या नंतर शिक्षण अधिकारी, त्या जिल्ह्यातले शिक्षण अधिकारी किंवा तिथले तुमचे सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्याच्या नंतर असं लेटर अपलोड करतात. ते लेटर तुम्हाला तिथे भेटू शकतं किंवा तुमच्या लॉगिन ID मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे शिक्षण अधिकाऱ्याची सही असते त्याच्यावर. तर आणखीन त्याच्या पुढचा टॅब आहे. जर पालकांना प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील तर पालक आपल्या तक्रारी ग्रीव्हन्स या पर्यायाच्या मार्फत ऑनलाईन तक्रारी नोंदवू शकतात. तर अशा प्रकारे आपण सर्व PPT शासनाच्या माध्यमातून जी दिलेली PPT आहे ही आहे 23-24 ची. पण आता चालू आहे 26-27 अकॅडमिक इयरचे फॉर्म सुरू होण्याची तारीख येईलच येत्या 4-5 दिवसामध्ये. तर याच्यामध्ये नॉर्मल बदल राहील. तो नॉर्मल बदल आपल्या चॅनलवर अपलोड केलाय, व्हिडिओ अपलोड केला जाईल. तर आपले असेच नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या अमिनाथ अनफिल्टर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.